देखील मॅचचा आस्वाद घेतात. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याने त्या कुडावे टीमने जर चॅम्पियन पद पटकावलं सभापती उपसभापती चषका तर नक्कीच महड दर्शन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जाईल. आता मात्र चतुर्थी चालू झाली. आज चतुर्थी चांगला योग आहे. साक्षात भूपी आणि नीरज कुटले साक्षात भूपी आणि नीरज कुटले यांचा शुभ सन्मान पार पडेल. आता आपण पाहतो नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये साक्षात भूपी आणि नीरज कुटले या दोन्ही मान्यवर विनंती असेल आपण स्वागत स्वीकार करायचा. नक्कीच या स्पर्धेचे सर्व सन्माननीय माजी उपसभापती सन्माननीय वसंतदादा काटोले यांच्या शुभ हस्ते अगदी सन्मान केला जाईल. साक्षात भोपी आणि नीरज कुटले या दोन मान्यवरांचा मॅचला सुरुवात होईल. आता गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज भावेश गिवले पोंजे एक्सप्रेस दाखल झाला रनवेवर. पहिल्या बॉल वरती जाणे आजची रात्र गाजवली. उपसभापती चषक गाजवला. तो स्टार कार्ड खेळाडू नजर लागली की काय अजय ठोंबरे पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा ठरतोय शिकार. आधी त्याचा दबदबा अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला होता. छोट्याशा कुडावे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू नेट मध्ये प्रॅक्टिस अगदी बऱ्याचशा अडचणी आल्या परंतु अडचणींना सामोरं जात कुडावे टीम आणि अजय ठोंबरेने कमालीचा खेळ करा. परंतु या मॅच मध्ये त्याची निराशा त्याचे चाहता वर्ग देखील थोडासा निराश पाहायला मिळाला. जरूर बॅटिंग पाहण्याला आम्ही देखील उत्सुक होतो की अजय ठोंबरे आता कशी बॅटिंग करेल. परंतु आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील यांना कोण ओळखत नाही. कुडावे गावाचा हार्ड हिटर सिक्सर किंग अशी ओळख आहे रोहित पाटील यांची. मागच्या मॅच मध्ये पाहिलं असेल जेव्हा टीमला गरज होती रोहित पाटील यांच्या बॅट मधून फटके आले आणि तेच रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रोहितांना आता हिट करावं लागेल. 2 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच बॉल वरती पोंजे एक्सप्रेसनं अगदी सफलता प्राप्त केली. यावरचा बॉल आपण पाहावा लागेल. लेगस्ट्रिकच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. रकी सावंताच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल 1 लॉस ऑफ 1 विकेट 1-1 अशी स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो. रोहित पाटील आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नॉस्ट्रॉक एंड वरती आपण पाहतो सागर मोरे. भावेश निघालेत. यावेळेस पहा भावेश पोंजे एक्सप्रेस जल्लोष जसा डॉट बॉल पडतोय अगदी पोंजेकरांचा जल्लोष पाहायला मिळतोय. दर्दी प्रेक्षक आणि या बस्तांचा प्रतिसाद मिळतो. या उपसभापती चषकाला आवाज येतोय पोंजेकर ऑन फायर. आता कुडावेकरांना देखील हलक्यात घेऊ नका. त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ केला. अगदी आपण पाहायला गेलं नक्कीच वसंतदादा काटोले यांनी देखील म्हटलं की अजय ठोंबरेचा खेळ खूप कमालीचा राहिला प्रभावित केला. त्यांना देखील अगदी आपण पाहायला गेला कुडावे गाव आणि आपण पाहायला गेला आता रोहित पाटील वरती जबाबदारी टीमची टोटल 1 अंकावरती. याबाबत सभासाठी कोवा टप्पाचा चॉप केला ऑन साइडच्या रिजन मध्ये. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येईल सिंगल कम्युनिकेशन चुकलं होतं परंतु यावेळेस काय घडलं अगदी सागर मोरे आणि रोहित पाटील मध्ये कम्युनिकेशन रॉंग पाहायला मिळालं. पण त्या बॉल वरती धावा येतील 2 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. 3 धावा धावफलकावरती अगदी अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पार पडते. आपण पाहिला याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिसा गोड बाबा क्षण गोड होत आहे. ती मेहनत तुमची आहे त्या मेहनतीचं फल आपण पाहतोय. संपूर्ण जय हनुमान मित्र मंडळ आणि आपण पाहायला गेलं तर रुकेश काटवले खूप सारी मेहनत धावफल पाहिले आम्ही परंतु आता धावफल रोहित पाटील करतात क्षेत्ररक्षक देखील करतात. बॉल चालाय 1 बाउंस सीमा रेषा पार आलाय चौकार. वरती अगदी आपण वसंतदादा काटोले उल्लेख केला तुमचे सुपुत्र असं म्हणतात ना
अगदी पुत्र व्हावा असा त्याचा तिन्ही लोक झेंडा. आणि आज रुकेश काटवले यांचा विचार केला ना आपण तर अगदी हे व्यक्तिमत्व देखील अगदी चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये अगदी पाला समाजसेवेच्या माध्यमातून काम करतात, कार्यरत आहेत रुकेश दादा. यावरचा बॉल अगदी बॉलरच्या बाजूनं बॅक टू द बॉलर रोहित पाटील. परंतु आपण पाहायला गेलं यावेळेस विकेटची संधी पाहावं लागेल. पंचांचं बोट हवेत. सागर मोरे रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. देव उगवायच्या आधी आपल्याला मॅच फिनिश करा. अगदी आपण पाहायला गेला ही प्रकाश ज्योतातील ही शृंखला रजनी आणि ती त्यातच संपन्न होणं गरजेचं. पोंजेकर लगेच जल्लोष साजरा करू नका. कुडाबेकर देखील कमी नाही आहेत. परंतु आपण पाहिला 8 धाबा दाखलवरती आहेत. आपण पाहायला गेला अनंतजी भोपी, आपण पाहायला गेला शिवांश भोपी आणि शिवान्य भोपी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. अनंत शेठ भोपी यांच्या माध्यमातून पाहायला गेलं शिवांश भोपी आणि शिवन्या भोपी यांच्या माध्यमातून कुडाबे टीमच्या प्रत्येक बॅटरसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. आता त्यांना माहिती आहे धावसंख्येची गरज आहे. अनंत शेठ भोपी यांनी ओळखलं आणि पारितोषिक लागलं. टीमची टोटल 8 या अंकावरती 8 धाबा, 2 बॅटर बाउट झाले आहेत, 2 गडी बाद झाले आहेत. यावरचा खराब फुल टॉस वरती फुल टोल. भावेशनं काय केलं या बॉल वरती. आता जल्लोष कुडावेकरांचा पाहायला मिळतोय. असा वाटतंय वानखेडेच्या मैदानावरती मॅच पाहतोय की काय. असा आता मैदानाच्या आतमध्ये आता रेपर केला. हाईट फॅक्टर यस, हाईट फॅक्टर साठी रेपल करा. भीमासाठी यस सर चेक करा. चला आवाज कोणाचा जास्त पाहूया, कुडावेकर की पोंजेकर. चला पब्लिकचा प्रतिसाद आणि यश आहे अगदी वसंतदा काटवले तुमच्या स्पर्धेचं. सकाळची 5:30 काय इट्स फेअर डिलिव्हरी. परंतु पहिलं षटक संपलं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 14. थँक्यू विजय. सन्मान्य दीपकजी भोईर यांच्याकडून 3 षटकारांसाठी लगातारच्या 1000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु आपण पाहायला गेला पहिलं षटक भावेश संपला आणि टीमची टोटल पोहोचली 14 अंकावरती. अगदी आता 3 षटकारांसाठी लगातारच्या दीपक जिभोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु आता एका बाजूला कुडावेकर, दुसऱ्या बाजूला पोंजेकर. आता सामना चालू पाठीराख्यांमध्ये. मॅच तर सुरू आहे परंतु पाठीराखे देखील खूप महत्वाचे, कारण पाठीराखे सोबत असले तर असं म्हणतात ना मनस्थिती सोबत परिस्थिती बदलते. आपण पाहतोय. परंतु मॅचला सुरुवाती दुसरं षटक अगदी रसिक मध्ये. बॉल टाकताना ओढू नका. रसिकचा बॉल शॉप केलाय, उडलं डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल. 2 तो कंप्लीट. तिसरीची मागणी होईल का? परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल का पाहिलं जाईल. यस, विकेट डाऊन. आणखीन एक झटका अक्षय 11 कुडावे टीमला. चला पोंजेकर आवाज. पाच वाजतात ना एवढे प्रेक्षक अद्यापर्यंत क्रिकेटच्या अगदी जेवढा शृंखला झाल्या त्याच्या इतिहासामध्ये आम्ही पाहिले नाही. आणि प्रेक्षक जरी असले तर शांत असतात, पण ते दर्दी प्रेक्षक आहेत. अगदी टीमला सपोर्ट करा. आवाज बघा किती. म्हणजे यश आहे अगदी वसंतदादा काटवले यांच्या स्पर्धेचं, रुकेश दादा काटवले यांच्या स्पर्धेचं आणि संपूर्ण जे हनुमान मित्र मंडळाचं बातांकरांचं यश. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 16 अंकावरती. 3 विकेट डाऊन झाल्या. 16 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश ठोंबरे आता दाखल झाल्यात. राकेश ठोंबरे आता थंडी वाजत नाही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय मॅच रंगल्या. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर अद्यापर्यंत आपण पाहतोय. थर्ड अंपायर नक्कीच गोलंदाजाच्या ऍक्शन वरती अक्षय पंचांची मागणी केली. ऑन स्क्रीन त्या ठिकाणी चेक केला जाईल.
परंतु आता गरज आपण पाहतो अगदी पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. रसिक मतेनं अद्यापर्यंत निखिल मते यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. जशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये बक्षिसांचा पाऊस पडला जातो. अगदी निखिलजी मते यांच्याकडून 3 विकेट साठी लगातारच्या मध्ये विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु सेकंड वरती राकेश ठोंबरे, रसिक मते पाहावं लागले. उत्सुक आहे सुनील मते इष्टांच्या मागे. पहा उत्साह पाहायला मिळतोय. आता अगदी मॅच मध्ये पहा किती गरमी आहे. रसिक मध्ये मागच्या मॅचचा हिरो यावेळेस पाहायला कमालीची गोलंदाजी. टीमची टोटल 16 या अंकावरती 16 धावा फलकावरती आहेत. नक्कीच आपण पाहतोय कुडाबे गावाच्या यस रेफर केला कशासाठी अगदी आपण पाहायला गेला स्टंपिंग साठी. आमच्या द्वारका सर या ठिकाणी आहेत, चेक करतात. कुडावेचे लाडके जावे आपण पाहतोय राहुलबाई सदे अगदी मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत करूया. अगदी आपण पाहायला गेलं जावय म्हटलं तर नक्कीच त्यांची पण पाहायला गेली तर पाहुणचार चांगलाच करावा लागतो. यट्स नॉट आउट डिसिजन आला अगदी. परंतु सुनील मते काय चालाकी दाखवली. मास्टर माइंड पोंजेकर आवाज का शांत झालाय. यस हात प्रतिसाद पाहिजे. वसंतदादा काटवले देखील खुश आहे, रुकेश दादा काटवले देखील खुश आहे. यश आहे या स्पर्धेचं, परंतु आमचं नाव देखील यश ही शोकांतिका. पण टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 16 धावसंख्येवरती. आपण जर पाहायला गेलं मयूर पाटील आम्हाला संधी दिली तर आम्हाला देखील खूप चांगलं वाटतंय. झोप उडाली अगदी आमची देखील. 16 धावा धावफलकावरती आहेत 16. रसिक निघाल्यात रनवे वरती. तर यावेळेचा बॉल आपण पाहतोय आणखीन चांगला बॉल पाहायला मिळाला. पोंजेकरांचा उत्साह पाहायला मिळतो. टीमची टोटल तिथं सरळ 16 अंकावरती. राकेश ठोंबरे थोडसे यावेळेस स्पीड झाल्या बॉल वरती. वेगवान बॉल होता आणि यावेळेस स्लो बाउन्स या बॉल वरती पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. जसा चौकार षटकावरील कुडावेकरांचा आवाज देखील पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. राकेश ठोंबरे ऑन स्ट्राईक यावेळेस रसिकचं षटक आपण प्रोग्रेस वरती. यावेळेस बॉल पंचांकडे लाऊड अपील. लेग बायच्या स्वरूपात हा धाव होईल. पंचांचा यावेळेस अगदी इशारा आला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केले जाईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 17 या अंकावरती. 17 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतील. आता स्ट्रायकर एंड वरती बॅटर रोहित पाटील पाहायला मिळतील. रसिक मध्ये षटक अद्यापर्यंत रसिकनं पाहायला गेलं कमालीची गोलंदाजी. 17 धावा लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेचा बॉल आपण पाहावं लागेल बॅटची आउटर एज परंतु एक सिंगल या बॉल वरती. यावेळेस डबलचा प्रयत्न. यस कुडावेकर आता आवाज येऊ द्या तुमचा. 2 धावा यस बाईच्या स्वरूपात. अगदी एक धावा नक्कीच आपण पाहतोय. धावा अगदी आल्यात अगदी या बाईच्या स्वरूपात. कुडावेकर आवाज येऊ द्या तुमचा, कमी पडू नका. शिट्ट्या टाळ्या वाजवल्या जातील. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 19 अंकावरती. काय मॅच आहे ना, काय मॅचचं वातावरण. दी अभिमानास्पद गोष्ट. 19 रसिक मध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती अप टू द मार्क तयार साऱ्यात. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन विकेट. त्यापेक्षा क्षेत्ररक्षण चांगलं झाला. दुसरीचा प्रयत्न परंतु फलंदाज अगदी परंतु टीमची टोटल जाऊन पोहोचले. प्रथम बॅटिंग करत असताना अगदी अक्षय कुडावे टीम जाऊन पोहोचल्या 20 या अंकावरती. आता गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये 12 चेंडू अर्थात 2 षटकं आणि गरज असेल 21 या धावसंख्येसाठी. चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये कुडावे टीम मैदानाच्या आतमध्ये लाईन मध्ये एंटर करा आणि पोईजी टीम आता तुम्ही मैदान सोडा.
आता दुसऱ्या सत्रामध्ये 21 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये मजा आली, परंतु मयूरजी पाटील अगदी आमचे मित्र त्यांनी आम्हाला संधी दिली. रोशनजी सकपाळ सर आपलं देखील आभार. आणि सन्माननीय माझी उपसभापती आणि या स्पर्धेचे सर्व अगदी वसंतजी काटावे साहेब आपलं देखील आभार. आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. आम्ही छोटे आणि आपण पहिला मोठ्या प्लॅटफॉर्म वरती संधी दिली, हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. धन्यवाद. चला, मेगा फिनाली उपसभापती चषक 2025 हे शेवटची मॅच आपण इथे एन्जॉय करणार आहोत. खऱ्या अर्थानं ए बी हा पोल मैदानाच्या बाहेर गेलाय आणि सी डी पोल मध्ये मेगा फिनाली अर्थातच एकीकडे असेल कुडावे संघ, अक्षय 11 कुडावे संघ, तर दुसरीकडे असेल शिवसाई पोयंजे संघ. म्हणजे पहा क्रिकेट कसा असतो. क्रिकेटमध्ये आपण गट निवडले जातात. खऱ्या अर्थानं मोठा पोल वेगळा, त्यापेक्षा छोटा पोल वेगळा, त्यापेक्षा छोटा पोल वेगळा आणि त्यापेक्षाही छोटा पोल वेगळा असतो. आणि ते मोठमोठे पोल आता या मैदानाच्या बाहेर गेलेत. म्हणजे अर्थातच चॅम्पियन साठी त्यांची लढत नाहीये, परंतु लढत आहे सी डी या गटासाठी आणि ते लढतायत चॅम्पियन साठी. खऱ्या अर्थानं क्रिकेट याचंच नाव असतं. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो आणि क्रिकेटमध्ये कोणी छोटा नसतो. क्रिकेट खेळ असा आहे, कधीही कोणत्याही संघावर पलटवार करू शकतो. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि गरज असेल. यश मालकर, त्यानंतर आमचे चंदू शेट्टे सर, मयूर पाटील असतील आणि मी स्वतः रोशन सकपाळ आजच्या शेवटच्या स्पर्धेला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. दोन्ही संघ, एकीकडे आपण पाहाल पूर्वेला असलेला कुडावे संघाचा भरघोस पाठीराखण आणि एकीकडे पश्चिमेला असलेला पोयंजे संघाचा भरघोस पाठीराखण. आणि यामुळे आणि मी खरं सांगू, आता नको त्यांना खेळू द्यात, कारण फायनलची मॅच आहे. इथं त्यांना आता पैशाची गरज नाहीये, इथं त्यांना फक्त जिंकायचं. तुमचे पैसे आता किती मॅटरच करणार नाही आता मॅच मध्ये. यांना फक्त पाहिजे चॅम्पियनची ट्रॉफी. 12 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. तरी सुद्धा ज्यांनी लावलेत त्यांचं नाव घेणं गरजेचं असेल. शिवांश भोपी आणि शिवकन्या भोपी यांच्याकडून काही पारितोषिक आहेत. आता सध्याच्या घडीला त्यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच असेल, चॅम्पियन कसं व्हायचं. यापेक्षा तुम्ही लावलेली लाख रुपयाची रक्कम त्यांच्यासाठी अगदी कागदाचे तुकडे असतील. त्यामुळे या घडीला जिंकणार आहे कुडावे संघ किंवा जिंकणार आहे शिवसाई पोयंजे संघ. आपण आहोत या सध्याच्या परिस्थितीमध्ये. अर्थातच या मॅच मध्ये उपसभापती चषकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल ऋषी ठोंबरे आणि दीपक भोईर ऑन स्ट्राइक. पहिला बॉल, ओ आडव्या बाट प्रयत्न. अरे ऊन सावळीचा खेळ आहे हा. कधी जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल पोयंजे संघाच्या खेम्यामध्ये, तर कधी जल्लोष पाहायला मिळेल कुडावे संघाच्या खेम्यामध्ये. क्रिकेट याच मध्ये कोणताही भाकी शेवटच्या बॉल पर्यंत केलं जात नाही. खऱ्या अर्थानं सुनील मते आणि आरंभिक 2 बॅट्समन दीपक भोईर मैदानामध्ये दाखल. मस्त यावेळेला टोलवला पॉइंट आणि कव्हर मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. बॉल थांबणार नाहीये. सीमा रेषा पार चौकार. ऋषी ठोंबरे, अजय ठोंबरे हे 2 खेळाडूंनी मात्र गेल्या 2 रात्रीमध्ये कमालीचा क्रिकेट खेळलाय आणि उपसभापती चषकाची पोचपावती मात्र आता मिळालेली आहे. वसंतदादा, भले पहाटेचे वाजले असतील परंतु काही हरकत नाही, डोळ्यावरची झोप मात्र उडालेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे यश आहे या स्पर्धेचं.
दुसऱ्या बॉलवर चौकार पाहिला. 21 धावांची गरज असताना मात्र 4 धावा आल्या, म्हणजे अर्थातच अजून 25 धावांची गरज असेल. 26 धावांची, माफ करा. यावेळेला इनर इज लागला, बॉल जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथे मात्र प्रोडक्शन असेल. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. अपील होते पंचांकडे आणि इथून मात्र नॉट आउट कॉल आहे. मज्जा येणार मॅच मध्ये. कोडावे संघाची पाठी राखण तेवढ्याच ताकदीनं आणि विरोधात आपण पाहिलं शिवसाई पोंजे संघाची पाठी राखणी तेवढ्याच ताकदीनं. 3 बॉल संपले आहेत. धाव संख्या आहे 5 धावा आणि आता मात्र 21 धावांचा पाठलाग करत असताना गरज असेल ती येणाऱ्या 9 बॉल आणि 16 धावांची गरज असेल. 9 बॉल 16 धावा. आरंभीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये दाखल आहे. पहाट झाली आहे अक्षरशः या मॅचला, परंतु पहाट आणि डोळ्यावरची झोप मात्र आता जाणवत नाहीये, कारण या मॅचनं झोप उडवली आहे. चांगली मॅच. बॉलिंग ट्रॅकवर आपण ऋषी ठुमरे याला पाहाल. ओव्हर द विकेट न मात्र बॉलर तयार असेल. शेवटची मॅच मेगा फिनाली, उपसभापती चषकातली शेवटची मॅच आणि या शेवटच्या मॅच मध्ये मोठा वणवा पेटलाय आणि या वणव्यानं मात्र आग लावली मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या मनामध्ये. ऋषी ठुमरे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर तयार असेल. पुन्हा एकदा समोर आहे बॅटर. सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो बॅट्समन सुनील मते. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड धाव, खराब बॉल फेकला गेला. एक्स्ट्राची 1 धाव. टीमची टोटल 1 न पुढे सरकतीये. 6 धावा धावपळकावर. 21 धावांचा पटला करायचा. 6 धावा झाल्यात, म्हणजे अर्थातच आता 8 बॉल असतील. ओ मस्त बॉल फेकलाय. परफेक्ट पिचिंग ऑन द लीड, परफेक्ट पिचिंग ऑफ द टो. परफेक्ट यॉर्कर बॉल फेकला गेला गोलंदाजाच्या करवी आणि या बॉल नंतर मात्र आपण धावसंख्या जर पाहिली तर तिथं स्थिरावलेली चांगली गोलंदाजी ऋषी ठुमरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओ द विकेट. ऋषी तयार. आडवा बॅटने खेळून काढला. हवेमध्ये बॉल आहे. यस इट इज. ओ माय गॉड. दुसऱ्या धावेची मागणी. कॅच सोडले की मॅच सोडले, हा मात्र आता प्रश्न उद्भवला असेल तमाम कुडावे वासियांच्या मनामध्ये. डोक्यावर हात ठेवून उभा राहिला तमाम कुडावे वासियांचा खेमा, कारण इथे मात्र जल्लोष करण्याची संधी होती कुडावे वासियांना, ती या क्षेत्ररक्षकांना दिली नाहीये. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 8 धावा. शेवटचा बॉल असेल. 21 धावांचा पाठलाग करायचा. ओव्हर द विकेटनं मात्र बॉलर तयार असेल. शेपलवून काढण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी करण्यात येत आहे आणि अशा रीतीने मात्र 2 धावा. तिसरीची मागणी आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर 11 धावा आहे धाव पळकावर, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये गरज असेल 10 धावांची. उपसभापती चषक गेल्या 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं काय हवंय, पाहूया आपण आता कॅमेरामध्ये चेक करूया की चौकार आहे की नाही हे चेक केलं जाईल. DRS घेतला गेला पंचांच्या माध्यमातून. इथून मात्र आपण पाहू शकाल चेक केलं जात आहे कॅमेराच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं क्रुशल मोमेंट आहे. ऍक्च्युली साधा सोपा निर्णय असतो, परंतु पंच सुद्धा शेवटी देव नसतात आणि त्यामुळे कधी कधी असे निर्णय घेतले जात असतील. 3 धावा असतील. 3 धावा काढल्यात नाही या बॉलवर. तेवढ्याच धावा असतील आणि आता 6 बॉल आणि गरज असेल 10 धावांची.
नवीन बॉलर मात्र मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अक्षय ठोंबरे. या नावानं मात्र दहशत निर्माण केली आहे आणि त्या अक्षय ठोंबरेला मात्र अजय ठोंबरे माफ करा अजय ठोंबरेला मात्र या षटकामध्ये 10 धावा वाचवायच्या. सातत्यानं धुंद रात्रीमध्ये चर्चेत असलेलं नाव अजय ठोंबरे मैदानामध्ये दाखल. ओ मस्त बॉल आहे. पुन्हा एकदा जल्लोष साजरा केला जातोय कुडावे संघाच्या खेम्यामध्ये. 5 बॉल असतील आणि आता 10 धावांची गरज. 5 बॉल 10 धावा. काय जबरदस्त क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. मजा येणार आणि इथं मात्र विजयाचा वेध घेतला. आता विजयाच्या आशा पल्लवित करत असताना अजय ठोंबरे कमालीची गोलंदाजी करतोय. 5 बॉल 10 धावा. शेवटची मॅच शिवसाई पोयंजे विरोधात असेल अक्षय 11 कुडावे संघ. आणखीन एक दर्जेदार बॉल. आणखीन एक दर्जेदार बॉल. शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट मात्र कुडावे संघाच्या खेम्यामध्ये. 4 बॉल असतील आणि गरज असेल आता 10 धावांची. जबरदस्त क्रिकेट. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ ही कधी दत्तक घेता येत नाही. हेला मात्र सिंगल धाव कंप्लीट केली आहे. दुसरीची मागणी आणि निर्णायक क्षणाला आलेल्या 2 धावा आपण इथून पाहू शकाल. बॉल असतील आता मात्र 3 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 8 धावांची. 3 बॉल 8 धावा. 8 धाव संख्येची गरज आहे. एकदा उपसभापती चषक आवडला असेल कुडावेकर आणि पोंजेकर. आवाज येऊ द्या. आवडला का आयोजन? आवाज येऊ द्या. यस प्रतिसाद मिळालाय आणि यश आहे वसंतदादा काटावले रुकेश दादा काटावले. 3 बॉल असतील आणि 8 धावांची गरज आहे. सगळ्यात महत्वाचे 3 बॉल फेकले जातील. या 3 बॉलांना घडणार काय? पाणी घेऊन जायचंय. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ज्यावेळेस एखाद्याला तहान लागते ना ती तहान पाण्याची नसते. ती तहान असते पारितोषिकाची. ती तहान असते चॅम्पियनची. या 3 बॉल मध्ये घडणार काय आहे तर पैशानी रक्कम कमी होणार नाहीये. घडणार एवढंच आहे ट्रॉफीनी जी उंची आहे ती कमी होणार आहे कारण पैसे वाटले जातात मित्रांनो. 4-5 पारितोषिक 5 संघामध्ये डिवायडेशन झाला असेल त्या रकमेचं परंतु ट्रॉफीची हाईट कमी जास्त असते त्यामुळे चाललेली ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. चॅम्पियनच व्हायचं रनर अप नको. या एका अट्टहासापोटी एकीकडे शिवसाय तर दुसरीकडे अक्षय 11 कुडावे संघ पेटून उठलाय. तीन बॉल असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 8 धावांची. 3 बॉल 8 धावा. बॉलिंग ट्रॅक वर मात्र बॉलर तयार असेल. या क्षणाला अजय ठोंबरे एकच नाव चर्चेमध्ये. अजय ओ मस्त बॉल आहे. आणखीन एक दर्जेदार बॉल आणि आता मात्र कुडावे संघाच्या आनंदाचा बांध फुटलाय. डॉट बॉल. पोंजे संघ स्मशान शांतता पसरली आहे. चॅम्पियन संघासाठी लढत आहे. मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन या खेळाडूला बघितल्यानंतर असं वाटतही नाही की हा खेळाडू एवढे मोठे षटकार एवढी चांगली गोलंदाजी करू शकतो कारण अगदी सडपातळ शरीर यष्टीचा असलेला हा अजय कमालीची इनफॅक्ट टाकतोय. सिंगल धाव आली. दुसरीची मागणी केली जाते का आणि इथून मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 1 बॉल असेल आणि आता 6 धावांची गरज. चॅम्पियन ट्रॉफी कशी असावी उपसभापती चषक कसा असावा याचा जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. हो
वसंत दादा यांचा पोंजा गाव म्हटला की जीव की प्राण. म्हणजे अर्थातच कुडावे संघ आपणसाठी आता सध्या समसमान आहे, परंतु जर या बॉलवर षटकार आला ना तर मात्र उद्याच्या दिवसामध्ये एकाच माणसाचा फोटो सगळ्यांच्या स्टेटसला असतील, ज्याचं नाव असेल स्ट्राईकला असलेला फलंदाज दीपक भोईर. एक बॉल 6 धावा. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण उपसभापती चषकातला हा शेवटचा बॉल टाकला जाणार. पहाटेच्या क्षणाला आपण पहाटेचे सुमारे आपण पाहू शकता वाजलेले आहेत 5:56 आणि या 56 मिनिटाच्या कालावधीमध्ये उपसभापती चषकातला शेवटचा बॉल इथे टाकला जाणार. सगळ्यांनी जरा स्टेजवर या, सगळ्या आयोजकांनी, आणि एकदा जोरदार जल्लोष. टीम पोयंजे, टीम कुडावे, शेवटचा बॉल 6 धावा. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, शिट्ट्या, टाळ्या, शिट्ट्या. एक बॉल 6 धावा. बघा आता पंचांनाही टेन्शन आलंय. समोर आहे दीपक भोईर. एक बॉल आहे, शेवटचा बॉल जोपर्यंत मैदानाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत कोणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. एकदा काय कोणता संघ जिंकला की आपण बिंदास आतमध्ये येऊ शकता. बापरे, काय उत्कंठावर्धक मॅच. कुडावे विरोधात असेल शिवसाई पोयंजे संघ. शेवटचा बॉल 6 धावा. ओ माय गॉड, इथून मात्र सिंगल धाव दुसरीची मागणी केली जाते का? रेफर केलं बीमर साठी. इथून मात्र शेवटच्या बॉलवर ही चुकी करायला हवी होती का? पाहूया आपण, पाहू शकतो आपण. गोलंदाज आहे अजय ठोंबरे. नो बॉल कॉल आहे, नो बॉल आहे. आणि आता एक बॉल असेल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एवढ्या रात्रीमध्ये आपण जर एवढ्या प्रेक्षकांना पाहत असाल, ही खरी पोचपावती आहे विजयाची. काय केलं या गोलंदाजानं, ज्याचं नाव आहे अजय ठोंबरे. शेवटचा एक बॉल, कंपल्सरी चेसिंग आहे. पहा, कंपल्सरी चेसिंग. 2 धावा जमणार नाहीयेत, 3 धावा आपल्याला कराव्याच लागतील. अजय ठोंबरे आहे. फ्री हिटचा बॉल. एक चेंडू 6 धावा असताना टाकलेला नो बॉल. मात्र आता अक्षय 11 कुडावे संघाच्या अंगलट येतोय. स्ट्राईक रोटेट दोन्हीकडनं करायला हवी. या गोष्टी सगळ्या आपण जाणीवपूर्वक फलंदाजांना सांगून ठेवायच्या आहेत, कारण आता मात्र चॅम्पियन साठी ही असेल लढत. आणि दोन्ही संघाचे पाठीराखे. शेवटचा बॉल विजयाची घोषणा होत नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. एकदा विजयाची घोषणा झाली आपल्यासाठी डीजे वाजवला जाईल. जरा टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा. शेवटचा बॉल 3 धावा. पुन्हा एकदा अजय ठोंबरे तयार. शेवटच्या बॉलवर 1 धाव कंप्लीट झाली मागणी केली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा रीतीने मात्र अक्षय 11 कुडावे संघ विजयी होतो.